Hello everyone, myself Mahesh Pore. I am welcoming you all in our Android programming tutorial. In today's session, we are going to learn about how to create the list view in the Android. Okay. So as you know, view is nothing but whatever you see on the screen, okay, or whatever the graphical elements or the widgets, okay, which form the views. Okay. If you want to see that views or widgets in the form of the list, then you want to create the list view. Okay. So as you know, जसं तुम्ही मोबाईल यूज करताय, whatever the apps you install on your mobile, okay, you can view these icons or apps in the form of the list, in the form of the grid and all that one. If you select, you want to see that in the form of the list, okay, list सिलेक्ट केल्यानंतर लिस्टिंगच्या फॉर्ममध्ये तुमचे जे आयकॉन्स, तुमचे जे विजेट्स आहेत ते शो केले जातील. इफ यू क्लिक ग्रिड व्ह्यू, त्यावेळी तुमची स्क्रीन जी आहे ती रोज अँड कॉलम्समध्ये डिवाइड केली जाईल आणि जो काय सेल तयार होईल तिथे तुमचे व्ह्यूज प्लेस केले जातील. सो इन टुडे सेशन वी आर गोइंग टू लर्न अबाउट जे काय विजेट्स आहेत, जे काय व्ह्यूज आहेत ते लिस्टच्या फॉर्ममध्ये कसे शो करायचे ते बघायचे. ओके, सो सी देर इज वन टॅग or one class that is a list view which is used, okay, to see or display the views in the form of the list. Okay, so see, list view is a view group which is used to display the list of scrollable items in multiple rows. The list item are automatically inserted to the list using an adapter. So list view हा एक view group आहे. म्हणजे view group means what? It is a group of the number of the views. Okay. हे जे व्ह्यूज आहेत ते लिस्टमध्ये शो करण्यासाठी लिस्ट व्ह्यूचा यूज केला जातो. इट इज अ स्क्रोलेबल ॲटम लिस्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲटम प्लेस करताय त्यावेळी सपोज एका वेळी तुमच्या स्क्रीनवर सगळे जे ॲटम्स आहेत, सगळे जे व्ह्यूज आहेत ते शो होत नसतील तर त्याला स्क्रोल बार ऑटोमॅटिकली अटॅच केला जाईल. मल्टिपल रोज क्रिएट केले जातील आणि प्रत्येक रोजला तुमचा जो व्ह्यू आहे तो प्लेस केला जाईल. अँड इट इज ऑटोमॅटिकली इन्सर्टेड टू द लिस्ट युजिंग अन ॲडॅप्टर. जो काय व्ह्यूज मला एका रो मध्ये इन्सर्ट करायचा आहे तो व्ह्यू ऑटोमॅटिकली ॲडॅप्टर यूज करून तुम्ही त्या लिस्टमध्ये प्लेस करू शकता. सो जनरली द ॲडॅप्टर पुल्स द डेटा फ्रॉम द सोर्सेस such as an array or database and converts each item into the result view and that's placed into the list. So adapter आपण जो यूज करणार आहे की तो काय करतो, सोर्सेसचा डेटा जो आहे तो फेच करतो आणि प्रत्येक ॲटम तुमच्या व्ह्यूमध्ये प्लेस करतो. सो adapter in this case is acting as an intermediate between the data source and the adapter views, such as the list view, grid view to fill the data into the adapter view. So तुम्हाला ॲडॅप्टर यूज करायचा आहे जो काय करेल, तुमचा जो डेटा आहे तो फेच करेल आणि लिस्ट व्ह्यू असू दे किंवा ग्रिड व्ह्यू असू दे तिथं तुमचा व्ह्यू प्लेस करायचं काम करेल. सो ह्या केसमध्ये ॲडॅप्टर हा इंटरमिडिएटचं काम करतो. ओके, सो सी हियर इन अँड्रॉइड कॉमनली देर आर द टू ॲडॅप्टर्स आर यूज. दॅट इज वन इज array adapter and second is base adapter. Suppose you want to place a list of single atoms which is backed by an array, so you can use the array adapter. जर तुम्हाला लिस्ट व्ह्यू क्रिएट करायचा आहे, जे काय ॲटम्स आहेत, जे काय व्ह्यूज आहेत ते लिस्टिंगच्या फॉर्ममध्ये शो करायचे आहेत, परंतु एका रोला एकच ॲटम शो करायचा आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही array adapter यूज करा. ओके, सो हाऊ टू क्रिएट द array adapter? इट इज क्रिएटेड by using the object of the array adapter class. Okay, so array adapterचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. array adapter is equal to new array adapter. Okay. then whatever the list view जो काय तुमचा टॅग यूज करावा लागणार आहे XML फाईल मधला तो मेन्शन करा. आणि स्ट्रिंग ॲरे हा एक ॲरे तुम्हाला डिफाईन करावा लागेल ज्या ॲरेमध्ये तुम्हाला काय लिस्टिंग करायचं आहे, ओके, त्याचा तुम्हाला ॲरे क्रिएट करावा लागेल. सो सपोज स्ट्रिंग ॲरेमध्ये काही स्ट्रिंग्स तुम्ही डिफाईन केलेले आहेत. ओके, तर whatever the strings defined in the string array which will be shown in the form of the list. Okay, जे काय स्ट्रिंग ॲरेमध्ये तुम्ही स्ट्रिंग डिफाईन केलेले आहेत ते सगळे लिस्टिंगच्या फॉर्ममध्ये, बिकॉज लिस्ट व्ह्यू शो करतोय आपण, लेआउट लिस्ट व्ह्यू म्हणतोय. सो व्हॉटएव्हर ह्या ॲरेमध्ये जे काय ॲटम्स असतील, जे काय स्ट्रिंग्स असतील ते लिस्टच्या फॉर्ममध्ये शो केले जातील. ओके,
सेकंड थिंग इज दॅट द बेस ॲडॅप्टर. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता लिस्टमध्ये रो क्रिएट केले जातात आणि रोला जर सिंगल ॲटम प्लेस करायचा असेल तर ॲरे ॲडॅप्टर यूज करा. सपोज यू वॉन्ट टू प्लेस or the general implementation is nothing but the base adapter. Base adapter म्हणजे काय? Base adapter is a common base class of the general implementation of the adapter that can use in the list view. Whenever you need to customize the list, you create your own adapter and extend the base adapter in that one. Okay. Suppose तुम्हाला तुमचा एक लिस्ट कस्टमाइज लिस्ट क्रिएट करायची आहे. ओके, म्हणजे सपोज आता एक ॲरे डिफाईन केला, त्याच्यामध्ये काही लेबल्स आहेत, त्याच्यासोबतच मला काहीतरी इमेजेस आयकॉन शो करायचे आहेत त्या रूमध्ये. सो लिस्ट जी आहे ती तुम्हाला कस्टमाइज करायची आहे, तर तुम्ही तुमचा स्वतःचा ॲडॅप्टर क्रिएट करावा लागेल. त्यासाठी जो बेस ॲडॅप्टर क्लास डिफाईन केलेला आहे तो तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एक्सटेंड करावा लागेल. द बेस ॲडॅप्टर कॅन बी एक्सटेंडेड टू क्रिएट द कस्टम ॲडॅप्टर फॉर डिस्प्लेइंग अ कस्टम लिस्ट ॲटम. तो सिंगल ॲटम प्लेस करायचं झालं तर ॲरे ॲडॅप्टर यूज करा. कस्टमाइज लिस्ट करायची असेल तुम्हाला, जेणेकरून ज्या लिस्टच्या प्रत्येक रोजमध्ये तुम्हाला वेगवेगळे विजेट्स किंवा व्ह्यूज शो करायचे असतील, तर तुम्ही तुमचा स्वतःचा ॲडॅप्टर क्रिएट करा. स्वतःचा ॲडॅप्टर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जो बेस ॲडॅप्टर आहे तो एक्सटेंड करावा लागतो. ओके, सो ॲरे ॲडॅप्टर इज अँड ऑल्सो द इम्प्लिमेंटेशन ऑफ द बेस ॲडॅप्टर. इथं काय म्हणतो मी, बेस ह्या सगळ्यांचा ॲडॅप्टरचा सुपर क्लास आहे बेस ॲडॅप्टर. सो ॲरे ॲडॅप्टर इज ऑल्सो द सब क्लास ऑफ द बेस ॲडॅप्टर. परंतु ॲरे ॲडॅप्टर काय करतो, एका रोला एक सिंगल ॲटम प्लेस करतो. तर तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल, हाऊ टू शो द ॲटम्स इन द पर्टिक्युलर रो, सो तुम्हाला तुमचा स्वतःचा ॲडॅप्टर क्रिएट करावा लागेल. सो त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा क्लास हा सब क्लास म्हणून डिफाईन करावा लागेल, कोणाचा, बेस ॲडॅप्टर क्लास. सो दिस इज नथिंग बट वॉट creating the list view. Okay, so attributes of the list view tag is nothing but the id which uniquely identifies the layout. Divider, okay, this is a drawable or color to draw between the list items. Okay. So दोन लिस्ट जेव्हा आपण क्रिएट करत असतो त्यावेळी दोन रो मधले किंवा दोन व्ह्यूज मधले सेपरेटर म्हणून तुम्ही डिवायडर यूज करू शकता. डिवायडर हाईट, त्या डिवायडरची हाईट तुम्ही सेट करू शकता इन द फॉर्म ऑफ द पिक्सेल, डिवाइस पिक्सेल अँड ऑल दॅट. ओके, एंट्रीज, यू वॉन्ट टू स्पेसिफाय द रेफरन्स टू अन ॲरे रिसोर्स दॅट विल पॉप्युलेट द लिस्ट व्ह्यू. काय करायचं, तुम्हाला लिस्ट व्ह्यू क्रिएट करायचा आहे, परंतु त्या लिस्ट व्ह्यूमध्ये काय शो करायचं आहे हे कुठं असणार आहे, तुमच्या ॲरेमध्ये स्टोअर केलेलं असणार आहे. ओके, सो त्याचा रेफरन्स देण्यासाठी एंट्रीज नावाचा ॲट्रिब्यूट तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर फुटर डिवायडर एनेबल्ड नावाचं एक ॲट्रिब्यूट आहे, which is when you set to false, the list view will not draw the divider before each footer view. फुटरच्या अगोदर डिवायडर ड्रॉ करायचा नसेल फुटरच्या अगोदर जर तुम्हाला डिवायडर ड्रॉ करायचा नसेल तर तुम्हाला हा जो ॲट्रिब्यूट आहे तो फॉल्स सेट करावा लागेल. तसाच हेडर्स डिवायडर्स एनेबल्ड, when you set to false, the list view will not draw the divider after each header view. Okay, header view नंतर तुमचा लिस्ट व्ह्यू डिवायडर ड्रॉ करणार नाही, okay, जर तुम्ही तो फॉल्सला सेट केला तर. सो दिस इज ऑल अबाउट द थिअरी ऑफ द लिस्ट व्ह्यू. ओके, सो whatever the atoms, whatever the widgets or whatever the graphical elements or views, you can display that in the form of the list. ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल, तुम्हाला लिस्ट व्ह्यू नावाचा एक टॅग डिक्लेअर करावा लागेल. ओके, सो तुमचा लेआउट लिस्ट व्ह्यू म्हणून सेट होईल. ओके, आता त्या लिस्ट व्ह्यूमध्ये काय एंट्रीज पुट करायच्या आहेत त्याच्यासाठी एक ॲरे क्रिएट करावं लागेल तुम्हाला, त्यामध्ये त्या एंट्रीज डिफाईन कराव्या लागतील. ओके, आणि त्या ॲरेमधल्या एंट्रीज लिस्ट व्ह्यूमध्ये पुट करण्यासाठी ॲडॅप्टर क्लास यूज करावा लागेल. सिंगल ॲटम पुट करायचा झाला तर ॲरे ॲडॅप्टर यूज करा. स्ट्रिंग ॲरेमधले जे काय ॲटम्स आहेत ते त्या रोमध्ये प्लेस करायचं काम ते करेल. आणि जर तुम्हाला कस्टमाइज लिस्ट करायची असेल, म्हणजे सपोज इमेज त्याच्यासोबत टेक्स्ट अँड ऑल दॅट वन, तर तुम्ही तुमचा स्वतःचा ॲडॅप्टर क्रिएट करा. त्यासाठी बेस ॲडॅप्टर क्लास हा तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये एक्सटेंड करावा लागेल. So see the practical sessions on that one, how to create the list view.
सो सी हाऊ टू क्रिएट द लिस्ट व्ह्यू इन द अँड्रॉइड. ओके, सगळ्यात पहिल्यांदा XML फाईल आपली main.xml फाईल आहे, त्याच्यामध्ये लिस्ट व्ह्यूचा टॅग क्रिएट करा. ओके, दॅट इज अ लिस्ट व्ह्यू हा नावाचा टॅग आहे. ओके, तो टॅग क्रिएट करा. ओके, सो त्याचे ॲट्रिब्यूट्स कॉमन डिफाईन करा. मी तर ID डिफाईन केलेली, त्याची विड्थ आणि हाईट डिफाईन केलेली आहे. डिवायडर एक ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे, ज्याचा कलर मी पर्पल 700 जो आहे ह्या कलरचा तो सेट केलेला आहे. म्हणजे जी काही डिवायडर प्रत्येक लिस्टच्या 2 आयटममधला जो डिवायडर असणार आहे तो पर्पल कलरचा असेल, आणि त्या डिवायडरची हाईट 1 dp मी सेट केलेली आहे. ओके, सो 1 dp हाईटचा पर्पल कलरचा डिवायडर लिस्टच्या 2 आयटममध्ये शो होईल. ओके, सो activity.main.xml मध्ये लिस्ट व्ह्यू नावाचा टॅग शो करा. ओके, त्याच्यानंतर मेन activity.java मध्ये काय करायचं सांगेल मी तुम्हाला, तर सपोज आपल्याला एक सिंगल आयटम फक्त रोला, लिस्टच्या प्रत्येक रोला सिंगल आयटम प्लेस करायचा आहे. सो वी वॉन्ट टू यूज द ॲरे ॲडॅप्टर. ओके, सो इथं लक्षात घ्या, लिस्ट व्ह्यू जो क्रिएट केलेला आहे, ओके, त्याचा ऑब्जेक्ट इथं फाइंड व्ह्यू बाय ID मेथडनं ऑब्जेक्ट असाइन करून घ्या. त्याच्यानंतर एक ॲरे ॲडॅप्टर क्रिएट करा. ॲरे ॲडॅप्टर स्ट्रिंग ॲडॅप्टर. ओके, कारण ह्या ॲडॅप्टरमध्ये स्ट्रिंग आपण प्लेस करणार आहोत. न्यू ॲरे ॲडॅप्टर. ओके, आता इथं r.layout.activity.listView. ओके, सो आणखीन एक तुम्हाला XML फाईल क्रिएट करावं लागेल. ओके, कारण इथं काय केलं आहे बघा, इथं काय करायचं आहे आपल्याला, एक ॲरे क्रिएट केलेला आहे, कंट्री लिस्ट नावाचा एक ॲरे क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये काही स्ट्रिंग्स आहेत. त्या स्ट्रिंग्स मला लिस्टच्या फॉर्ममध्ये शो करायच्या. आता तुम्हाला हे ॲज अ स्ट्रिंग म्हणून शो होऊ शकतं. ओके, परंतु अँड्रॉइडमध्ये हे प्लेस करताना ॲज अ टेक्स्ट व्ह्यू म्हणून आपल्याला सेट करायचं आहे. ओके, सो तो टेक्स्ट व्ह्यू आणखीन एक फाईल क्रिएट करा activity.listview.xml मध्ये, आणि तिथं एक टेक्स्ट व्ह्यू नावाचा टॅग क्रिएट करा. ओके, कारण ज्या काही ह्या एंट्रीज आहेत, सपोज इंडिया, चायना, अमेरिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, ह्या काय ज्या स्ट्रिंग्स आहेत ते मी काय म्हणून शो करणार आहे, त्या मी टेक्स्ट व्ह्यू म्हणून शो करावे लागणार आहेत मला. कारण अँड्रॉइड ॲपला कुठलाही टेक्स्ट शो करण्यासाठी आपण काय यूज करतो, टेक्स्ट व्ह्यू यूज करतो. ओके, सो त्याच्यासाठी इथं आणखीन एक XML फाईल क्रिएट केली, ज्याच्यामध्ये टेक्स्ट व्ह्यू घेतला. हे ॲज अ टेक्स्ट म्हणून कन्सिडर केले जातील. ओके, सो त्याची साईज 20 dp आणि पर्पल कलरमध्ये तो टेक्स्ट शो होईल. सो अँड्रॉइड main.xml मध्ये व्ह्यूचा टॅग मेन्शन करा. आणखीन एक XML फाईल क्रिएट करा, त्याच्यामध्ये टेक्स्ट व्ह्यूचा टॅग मेन्शन करा. आता मेन activity.java मध्ये एक ॲरे क्रिएट करा, ज्याच्यामध्ये काही स्ट्रिंग्स असतील. ओके, त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, आता ह्या ज्या स्ट्रिंग्स आहेत त्या मला काय करायच्या आहेत, त्या मला लिस्ट व्ह्यूमध्ये व्ह्यू म्हणून सेट करायचे आहेत. ओके, सो टेक्स्ट व्ह्यू सेट करायचा आहे, परंतु त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठं आहेत, ह्या ॲरेमध्ये आहेत. ओके, सो ह्या ॲरेमधल्या व्हॅल्यू ॲज अ टेक्स्ट व्ह्यू म्हणून सेट करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲरे ॲडॅप्टर नावाचा क्लास तुम्हाला यूज करावा लागेल. ओके, सो क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ ॲरे ॲडॅप्टर. दॅट इज ॲरे ॲडॅप्टर इज इक्वल टू न्यू ॲरे ॲडॅप्टर. ओके, ज्याच्यामध्ये ह्या फाईलचा पाथ सेट केलेला आहे r.layout.activity.listView. त्याच्यामध्ये टेक्स्ट जो आहे, टेक्स्ट काय आहे, ID आहे, कशाचा, टेक्स्ट व्ह्यूचा ID आहे. टेक्स्ट जो आहे तो ॲज अ टेक्स्ट म्हणून काय शो करायचे आहेत, कंट्री लिस्ट. कंट्री लिस्ट काय आहे, ॲरेचा व्हेरिएबल आहे. कंट्री लिस्टमधलं जे काय स्ट्रिंग्स आहेत तो ॲज अ टेक्स्ट व्ह्यू म्हणून, लिस्ट व्ह्यूमधल्या टेक्स्ट व्ह्यू म्हणून सेट करायचं आहे. सो ॲरे ॲडॅप्टरमध्ये काय आले, ॲरे ॲडॅप्टरमध्ये हे सगळे स्ट्रिंग्स ॲज अ टेक्स्ट व्ह्यू म्हणून आले. सो लिस्ट व्ह्यूला मला काय सेट करायचं आहे, तर ॲडॅप्टरमधल्या एंट्री सेट करायच्या आहेत. ॲडॅप्टर क्लासमध्ये काय आले की ह्या ज्या स्ट्रिंग्स आहेत त्या टेक्स्ट व्ह्यू म्हणून आल्या. ओके, सो मला ॲडॅप्टरमधल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लिस्टच्या फॉर्ममध्ये शो करायच्या आहेत. ओके, सो लिस्ट व्ह्यूचा जो ऑब्जेक्ट आहे, लिस्ट व्ह्यू डॉट सेट ॲडॅप्टर नावाची एक मेथड आहे, ती यूज करा आणि त्याला ॲडॅप्टर पास करा. सो ॲडॅप्टरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ओके, ते
लिस्ट व्ह्यूला सेट होतील. सो व्हॉट एव्हर दिस टेक्स्ट ऑर यू कॅन से दॅट टेक्स्ट व्ह्यू ओके हे लिस्टच्या फॉर्ममध्ये तुम्हाला शो होतील. ओके, एका रोला एक व्हॅल्यू सेट होईल. त्याच्यानंतर डिवायडर हा पर्पल कलरचा असेल आणि 1 DP त्याची हाईट असेल. तसंच जो टेक्स्ट होणार आहे त्याचा सोसियर डिवायडर जो आहे तो पर्पल कलरचा असेल, त्याची हाईट 1 DPची असेल. जो काय टेक्स्ट सेट होणार आहे तो 20 DP टेक्स्ट साईजचा असेल आणि त्याचा कलरसुद्धा पर्पल असेल. ओके, सो लेट्स रन द प्रोग्राम. You will see the output. So Gradle build is running now, okay, which will take some time. Okay, after Gradle building it will install the APK. okay, कारण आपण ॲप म्हणतो इथं. okay, सो याची जी APK फाईल आहे ती तुमच्या डिव्हाइसवर इम्युलेटरवर किंवा फिजिकल डिव्हाइसवर इन्स्टॉल होईल. मी फिजिकल डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे तर सॅमसंग नावाचा. सो सॅमसंग नावाचा मोबाईल याला अटॅच आहे. सो सियर इन्स्टॉल झालं आणि ऑपरेशन सक्सेसफुल. सो सी द आउटपुट ऑन द मोबाईल. So see here, this is a Samsung phone, okay, which will be selected as the output device. okay, so आपला प्रोजेक्ट जो आहे तो माय लिस्ट व्ह्यू नावाचा आहे. सो माय लिस्ट व्ह्यू नावाचा आयकॉन तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ओके, सो त्याचे एपीके इथे इन्स्टॉल झालेलं आहे. त्याच्यावर क्लिक करा. ओके, सो यू विल सी जसं आपण स्ट्रिंग्स बघितल्या त्या टेक्स्ट व्ह्यूमध्ये कन्वर्ट केल्या जातील. दॅट इज इंडिया, चायना, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. ओके, त्याच्यामध्ये पर्पल लाईनचा डिवायडर 1 DP हाईटचा सेट झाला आहे. जो काय टेक्स्ट आहे तो टेक्स्ट पर्पल कलरमध्ये आपण सेट केलेला आहे आणि 20 DP त्याची साईज डिफाईन केलेली आहे. ओके, सो सी दिस व्हॉट एव्हर द एलिमेंट्स ऑर ॲटम्स विच विल बी सी इन द फॉर्म ऑफ द लिस्ट नाव. ओके, सो लिस्ट व्ह्यूमध्ये जे काय तुमचे व्ह्यूज आहेत ते लिस्टच्या फॉर्ममध्ये शो होतात. सो दिस इज अ आउटपुट ऑफ द लिस्ट व्ह्यू. ओके, सो यू कॅन यूज or create your own adapter, okay, which will extend the base adapter. आणि तुम्ही त्या लिस्टच्या व्ह्यूमध्ये तुम्हाला कस्टमायझेबल तुम्ही व्ह्यूज तुम्ही तिथं प्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल सपोज आता इंडिया हा टेक्स्ट इथं शो केलेला आहे कारण आपण फक्त स्ट्रिंग्स आणि टेक्स्ट व्ह्यू शो केलेले आहेत. ओके, सो इथं याच्या सोबतच तुम्ही इमेज व्ह्यूसुद्धा पुट करू शकता. सपोज इंडियाचा फ्लॅग आणि त्याच्यासमोर इंडिया नावाचा टेक्स्ट, चायनाचा फ्लॅग त्याच्यासमोर चायना नावाचा टेक्स्ट. ओके, सो कस्टमायझेबल लिस्टसुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲरे ॲडॅप्टरच्या ऐवजी तुमचा स्वतःचा ॲडॅप्टर क्रिएट करावा लागेल जो बेस ॲडॅप्टर क्लास एक्सटेंड करेल. सो दिस इज सिम्पल लिस्ट व्ह्यू इन द अँड्रॉइड. ओके, थँक्यू.